एनसीपी नेता अनिल देशमुख ने नागपुर में आयोजित प्रेस वार्ता में कई मुद्दों पर बात की है, जिसमें मुख्य तौर पर बोगस शिक्षक भर्ती, आगामी चुनाव जैसे पहलू शामिल है। क्या कहा देशमुख ने, आइए जानते हैं। फार मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती प्रकार या नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे। याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। नियुक्ती त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्यात। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियरसुद्धा 20-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे। आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र, अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे। अनेक शिक्षकांना हे माहीत नाही की माझी शाळा कोणती आहे। त्याला शाळासुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे, ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहीत नाही। अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त्या करण्यात आल्या। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याच्यामध्ये हात दिसतोय। मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि 6 कर्मचाऱ्यांना अटकसुद्धा झाली। पण इतक्या पुरतं राहून हे थांबणार नाही, हे फार मोठं प्रकरण आहे। हजारो कोटीचा या बोगस शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील। शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी काम केलं तो IAS अधिकारी, सायबर क्राईमचा एखादा वरिष्ठ IPS अधिकारी, अशा 3-4 लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे। त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा आहे पुढे येणार नाही। आणि ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता फक्त 6-7 लोकांना अटक करून चालणार नाही, पण हा फार मोठा घोटाळा, मी सांगितलं व्यापमपेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे। आणि याची व्याप्ती फक्त जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत। त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली लावावी अशी सुद्धा मागणी त्यानिमित्तानं मी करतो। घर हो या ऑफिस, अब फर्नीचर हो स्टाइलिश और आरामदायक। नागपुर का भरोसेमंद नाम श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। डाइनिंग टेबल, ऑफिस फर्नीचर, बेडरूम सेट, मॉड्यूलर किचन, खूबसूरत आर्टिफैक्ट्स और कंफर्टेबल गद्दे, सभी कस्टमाइज वर्क्स के साथ। अब बजाज, फिनसर्व और कोटक से EMI की सुविधा के साथ खरीद सकते हैं। और हाँ, क्रेडिट कार्ड और सभी डिजिटल पेमेंट मोड्स भी स्वीकार किए जाते हैं। अब गजानन फर्नीचर नागपुर में 2 जगह उपलब्ध, वैशाली नगर ब्रांच, टिकले भवन, महात्मा फुले स्कूल के सामने नागपुर 17, और जरीपटका ब्रांच, बीजन बाग रोड, जिंजर मॉल के पास, जरीपटका नागपुर। आज विजिट करें या संपर्क करें on 9607 333 397 और 86 577 797 पर। श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, जहां मिलता है आराम, स्टाइल और भरोसा एक साथ।